नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. मित्रांनो, 10 तारखेला 10 जुलै 2025 ला गुरुपौर्णिमा झाली, म्हणजेच आषाढ पौर्णिमा सुरू झाली व आषाढ पौर्णिमे दुसऱ्या दिवसापासून आपला वर्षाव सुरू झाला. त्यासाठी आपल्या सर्वांना वर्षावसाच्या आषाढ पौर्णिमेच्या खूप साऱ्या शुभेच्छा देतो मी. प्रथमतः या वर्षावस काळामध्ये आपण प्रयत्न करणार आहोत की जास्तीत जास्त सुत्तांचा अभ्यास करायला कसा भेटेल यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत. मागील 2 व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं असेल की आपण पहिला आपण एक स्वतः पाहिलं होतं की 10 उपासक कोणाला म्हणावे, 10 उपासकांचे गुण कोणते, आणि सोबतच त्रिरत्न गुणांनी यांचंही आपण विश्लेषण घेतलं. म्हणजे बुद्ध धम्म संघ यांना काय म्हणावं, कसं म्हणावं, त्यांच्यातले गुण कोणते, हे आपण सर्व पाहिलेलं आहे. आज आपण दीघनिकायमधील महापरिनिर्वाण सुत्त आहे आणि त्याच्यातलं एक सुत्त आहे सीलवत्तो आणि संसा. या सुत्ताबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत, थोडीफार माहिती घेणार आहोत, कारण हे सुत्त तसं म्हणायला गेलं तर खूप महत्वाचं पण आहे. वर्षावस कालावधीमध्ये उपासक आणि गृहस्थांनी कशा प्रकारे आपलं आचरण ठेवलं पाहिजे, त्यांनी कशा प्रकारे असलं पाहिजे, याबद्दल सुत्त आपल्याला माहिती देते. तर हे सुत्त कसं म्हणायला गेलं तर आपण दोन्ही पद्धतीने बघणार आहोत. मराठीमध्ये विश्लेषण तुझा अर्थ पाहणार आहोत, विश्लेषण प्रस्तुता, आणि त्या सुत्तामधले जे काय आहे, जे सुत्त आहे त्यातलं थोडंफार ग्रामॅटिकल लेवलमध्ये आपण ती माहिती घेणार आहोत. तर आपण सुरुवात करूया. आणि सीलवत्तो आणि संसा हे सुत्त दीघनिकायातील महापरिनिर्वाण सुत्तामधून एक छोटासा भाग घेतलेला आहे. तर त्यात आपण विश्लेषण करणार आहोत. सुत्त मध्ये करते त्यावेळी बुद्ध पाटलीग्रा, म्हणजे आत्ताचा पाटणा आहे, हे शहर आहे, त्या ठिकाणी विहार करीत होते आणि तेथील जे गृहस्थ होते त्या लोकांना त्यांनी हा उपदेश दिलेला आहे. आता आपण मागच्या लेक्चरमध्ये पाहिलं होतं की गृहस्थ आणि उपासक यांच्यामध्ये खूप मोठा फरक आहे. गृहस्थांना बरेच मोकळीक असते. उपासकांच्या अंगामध्ये जेव्हा जे गुण आहेत, जे 10 गुण आपण पाहिले होते, जेव्हा त्यांच्या अंगी ती गुण येतील तेव्हा त्या गृहस्थांचं उपासकामध्ये रूपांतर होतं. उपासक नंतर पुढे जाऊन जर त्यांना वाटलं की मला प्रवज्य घ्यायची आहे, पुढे जाऊन हे करायचं आहे, मग ते ब्राह्मण होतील, भिक्खू होतील, उपसंपदा घेऊन ते होऊ शकतात. हे पुढची एक स्टेप आहे बुद्ध धम्माच्या निर्वाण प्राप्तीच्या मार्गावरती. एक स्टेप आहे, कशा पद्धतीने करायचं ते. गृहस्थ असतो, गृहस्थ उपासक होतो, उपासकाच्या पुढे. आता गृहस्थांनी नेमकं काय करावं, मला बरेच जण गुरुजी म्हणजे आचारसंहिता सांगा, त्यांच्याकडला हा छोटासा एक लेसन असू शकतो. तर आपण स्टार्ट करूया. पहिला हायलाइट बघूया आधी काय आहे ते. बुद्ध या देशनेत गृहस्थ उपासकांना, म्हणजे गृहस्थ जे आहेत ते कसे उपासक होतात, त्यांना एक स्पष्ट आणि जीवन दिशा देतात. ते म्हणतात की शिलाच्या आधारे जीवन जगा, मग सुख, कीर्ती, सन्मान, पुढचा जन्म व धम्म यांचा तुम्हाला लाभ होतो. आजच्या काळातही हेच सत्य लागू आहे. जर आपण भारतीय लोक बुद्धांचा शिलाधारित जीवनमार्ग अंगीकारला तर नक्कीच समाजात, राष्ट्रात आणि जगात आपण धर्मनिष्ठ, शांततापूर्व सुखी जीवन जगू शकतो. हा सीलवत्तो आणि संसा या पाली सूत्राचा सार आहे असं म्हणू शकतो. म्हणजे भगवान म्हणतात की तुम्ही शिलाच्या आधारे जीवन जगलं पाहिजे. त्याच्या आधारे जर तुम्ही जीवन जगलात तर तुम्हाला कीर्ती, सुख, सन्मान हे सर्व मिळू शकतं. आपण सूत्राला सुरुवात करू. सूत्र जसे म्हणतात ते एकस्मिन समये बुद्धो भगवा पाटिलिगामे विहरती. याच्यामध्ये एकस्मिन जे पालीचे विद्यार्थी आहेत त्यांनी कृपया हे विभक्ती कितवी आहे ते मला सांगायचे, जे त्यांनी कमेंट करून सांगायचे, कारण एकस्मिन हा शब्द आलेला आहे. आपण अभ्यास करत असाल तर आपल्याला माहिती आहे की आपल्याला 7 विभक्ती आहेत आणि शेवटचे आलं पण. त्यातली ही एक विभक्ती आहे की आपण तुम्ही मला कमेंट करून, ज्यांना माहिती आहे त्यांनी कमेंट करायचं आहे. एकस्मिन समये बुद्धो भगवा पाटिलिगामे विहरती. इथे पण काही विभक्ती आलेल्या आहेत.
एकस्मिन् आहे समये बुद्धो भगवा पाटीलिगामे विहरती बुद्धो हा ओ प्रत्यय लागलेला आहे, म्हणजे हा झाला पठमा विभक्तीतला एक वचन पठमा विभक्ती, बरोबर आहे. पाटीलिगामे विहरती म्हणजे एकेकाळी भगवान बुद्ध पाटलीगाम म्हणजे आताचे जे पाटणा आहे इथे विहार करीत होते, विहार निवास करत होते असं म्हणू शकतो आपण. बहुहो गहपती यो भगवतो उपासक होंती. बहुहो गहपतियो भगवतो उपासक होंती म्हणजेच तेथे अनेक गृहस्थ भगवंतांचे उपासक होते. बघा, गृहस्थ आणि उपासक म्हणजे फरक समजला आहे. त्या काळामध्ये म्हणजे भगवान बुद्ध ज्या ठिकाणी म्हणजे भगवान बुद्धांचा जो काळ होता तेव्हा जे हयात होते तोपर्यंत, त्यावेळी प्रत्येक गृहस्थ हा उपासक होता, कारण तो त्यांच्या अंगामध्ये शील जे 10 गुण सांगितले ते 10 गुण त्यांच्या अंगामध्ये होतेच होते. ते त्यांचं आपलं आचरण शीलवक्त होत त्यांची. तर बहुओ गहपतियो भगवता उपासक होंती. तेथे अनेक गृहस्थ भगवंतांचे उपासक होते. भगवा तेसंग एव धम्मं देसेती घट्टेहि दानं दातं बंग धम्म कथा सोत्तब्बा कातब्बा च सच्चं वत्तब्बं शीलं रक्षितब्बं. भगवा तेसंग एवं धम्म देसती. भगवान त्यांना अशा प्रकारे धम्म उपदेश देतात, धर्म उपदेश देतात, धम्म उपदेश देतात, उपदेश देत गहट्टेहि दानं दातब्बं गृहस्थांनी दान द्यावे, धम्मकथा सोत्तब्बा कातब्बाच म्हणजे त्यांनी धर्मकथा ऐकाव्यात आणि त्या सांगाव्यात, सच्चंवत्तबंग सत्य बोलावे, शीलं रक्षितब्बं शीलाचे म्हणजे नैतिक आचरणाचे त्यांनी पालन केलं पाहिजे, पालन करावे, अशा प्रकारचं ते भगवान म्हणतात. पुढे म्हणतात भगवान, शीलवा नरो पंचविधं लाभं लभती. म्हणजे शीलवा नरो पंचविधी लाभं लभती. लाभं द्वितीय विभक्ती एक वचन, नरो प्रथमा विभक्ती एक वचन, शीलवा नरो पंचविधं लाभं लभती म्हणजेच शीलवान माणूस 5 प्रकारचा लाभ मिळवतो. शीलवान माणूस 5 प्रकारचा लाभ मिळवतो अशा प्रकारचं भगवान बुद्ध म्हणतात. आपल्या उपदेशामध्ये भगवान बुद्ध म्हणतात की जो कोणी शीलवंत व्यक्ती आहे तो 5 प्रकारचं त्याला 5 प्रकारचे लाभ मिळतात. ते कुठले ते पाहूया. पटमंसो वायामेन संपत्तीच सबविधं सुखंच आदिगच्छति. म्हणजे पटमंसो सो म्हणजे तो इतिपी सो मधला सो आलेला तो म्हणजे त्याचा अर्थ होतो सो. प्रथम तो शिलामुळे कष्टाशिवाय समृद्धी आणि सर्व प्रकारे सुख प्राप्त करतो. प्रथम तो शिलामुळे कष्टाशिवायच समृद्धी आणि सर्व प्रकारचे सुख प्राप्त करतो. म्हणजे प्रथमं सो वायामेन संपत्तीच सबविधं सुखंच आदिगच्छति. आता हा शब्द खूप महत्वाचा, लक्षात ठेवा. आपण पुढे जाऊन त्याचं विश्लेषण करणार आहोत. कष्टाशिवाय समृद्धी आणि सर्व प्रकारचे सुख कसं प्राप्त करतो हे आपण पाहायचं आहे. पुढचं आहे शीलवत्तानं सब्बतं सुख किती होती प्रशंसाच. शीलवत्तानं सब्बतं सुख किती होती प्रशंसाच. शीलवंतांची सर्वत्र सुकीर्ती म्हणजे चांगल्या प्रकारची कीर्ती होते आणि स्तुती होते. शीलवंतांची सर्वत्र सुकीर्ती होते आणि स्तुती होते. म्हणजे तुम्हाला माहिती आहे की समजा आपण रस्त्यामध्ये आपण एका नाक्यावर बसलेलो आहोत आणि समोरून समजा 2 व्यक्ती येत होते. त्यातला एक व्यक्ती आहे तो दारुडा आहे आणि एक व्यक्ती आहे शीलसंपन्न व्यक्ती आहे. तर आपण काय करणार, आपण जेव्हा माहिती घेतो तेव्हा काय बोलतो, हा दारुडा बेवडा येतोय बघा. आणि त्याच वेळेस दुसऱ्या त्याच्या बाजूला दुसरा आपण शीलवंत हा शीलवंत व्यक्ती आहे, हा खूप चांगला आहे, ह्या प्रकारे आपल्याला राहायला पाहिजे अशा प्रकारचं आपण म्हणत असतो नेहमी. तर अशा प्रकारची स्तुती होते आणि त्याची कीर्ती सुकीर्ती सगळीकडे पसरते. उदाहरणार्थ भगवान बुद्ध 2500 वर्षापूर्वी या पृथ्वी तलावरती होऊन गेले. त्यांची आजपर्यंत त्यांची सुकीर्ती म्हणजे कीर्ती आपण नावाजतो आहोत. बाबासाहेब आपल्यापासून निघून गेलेले आहेत. आज जवळजवळ 60 वर्ष होत आले त्यांना जाणं नव्हतं.
पण त्यांचीही सुकीर्ती आणि स्तुती आपण आजही करतोय, आजही आपण करतो त्यांची नाही. कारण ते शीलवान होते, शील संपन्न होते, त्यामुळे आपण ते करत होतो. पुढचं आहे शीलवंते क्षत्रियापि ब्राह्मणापि सभ्ये मानेंती यतो ते पूजनीयाव होंती. आता इथे लक्ष घ्या, अपि आलेला आहे. अपि म्हणजे सुद्धा. क्षत्रियापि, क्षत्रियापि म्हणजे ब्राह्मण क्षत्रिय सुद्धा. ब्राह्मणापि ब्राह्मण सुद्धा. मानेंती यतो ते पूजनीयाच होती म्हणजे शीलवंतांना क्षत्रिय सुद्धा ब्राह्मणही सर्वच मान देतात कारण ते पूजनीय होतात. शीलवंतांना क्षत्रिय ब्राह्मण सर्वच मान देतात कारण ते पूजनीय होतात. आपण महामंगल सूक्तामध्ये एक आपण बघतो, त्याच्यामध्ये भगवान सुरुवातीला काय म्हणतात, असेवनाच बालानं पंडितानांच सेवना पूजाच पूजनीयानं एतं मंगल उत्तमं. म्हणजे जो मूर्ख व्यक्ती आहे त्याची सानिध्यात राहू नका, पंडितांची तुम्ही पूजा करा. पंडित म्हणजे जे ज्ञानी व्यक्ती आहेत अशा लोकांची पूजा करा. आणि पुढे भगवान म्हणतात की पूजाचं पूजनीयानं एतं मंगल उत्तमं, म्हणजेच जे व्यक्ती पूजनीय आहेत अशा व्यक्तींची तुम्ही पूजा करा. पूजा करा म्हणजे काय, अगरबत्ती मेणबत्ती लावणं म्हणजे पूजा करणं होय तर नाही. तर त्यांनी ज्या पद्धतीने आपलं जीवन साकारलेलं आहे त्या पद्धतीने आपणही त्यांच्या मार्गदर्शनाखाली, त्यांनी ज्या पद्धतीने आपलं शीलवंतांसारखं जीवन जगलं आहे त्यानुसार आपणच आपलं जीवन आचरण केलं पाहिजे. शिलांच्या सह आपण आचरण केलं पाहिजे. म्हणून ते म्हणतात शीलवंते क्षत्रियापि ब्राह्मणापि सभ्ये मानेंती यतो ते पूजनीयाव होंती. पुढचं वाक्य भगवान म्हणतात शीलवतो सुगतो सुलभो होती. शीलवतो सुगती सुलभो होती. हे जरा समजून घ्यायला पाहिजे. पाली अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना हे समजेल, पण जे गृहस्थ आहेत त्यांना समजण्यासाठी थोडं, की बरेच जण म्हणतात की आपला पुनर्जन्म आहे, पुनर्जन्म नाही, असं बरेच जण म्हणतात. तुम्ही भगवान बुद्धांच्या जन्म पुस्तक वाचलं त्याच्यामध्ये ते उदाहरण तुम्हाला भेटलंच. तर ह्याच्यामध्ये असं लिहिलेलं आहे, शीलवंतांच्या सुगती म्हणजे श्रेष्ठ गतीसाठी निर्वाण किंवा सुखी पुनर्जन्म, निर्वाण किंवा सुखी पुनर्जन्म प्राप्त होणे सुलभ असते. आता यातला पुनर्जन्म हा शब्द समजून घ्या जरा तुम्ही, की 31 प्लेन्स ऑफ एक्झिस्टन्स हे समजण्यासाठी तुम्हाला 31 प्रकारच्या भूमी तुम्हाला लक्षात घ्यायला पाहिजे. आपण एक शब्द पाहिला होता, इतिपिसो भगवा अरहं सम्मा संबुद्धो विद्याचरण संपन्नो सुगतो लोकविदु अनुत्तरो पुरीसदम्म सारथी सत्था देव मनुष्यान बुद्धो भगवाती. ह्याच्यामधला जो लोकविदू आहे, लोकांना जाणणारा आहे. लोक कुठले आपण पाहिलंय पाठशाळेमध्ये, कामावचार आहे, रूपावचार आहे, अरूपावचार आहे. या तिघांमध्ये 31 प्लेन्स ऑफ एक्झिस्टन्स म्हणजे 31 प्रकारच्या भूमी आहेत. ह्याच्यामध्ये तुम्ही त्याच्या कर्मानुसार तुमचा तो जन्म होतो, कर्म विपाक तुम्हाला त्याच्या तिथे भेटतो. तुम्ही जेव्हा शेवट क्षणी असतं त्यावेळी तुमच्या चित्ताची जी काय अवस्था असेल, ज्या पद्धतीची अवस्था असेल त्यानुसार तुमचा पुढे जाऊन गती होणार आहे तुमची. तर त्यावेळेला शीलवतो सुगतो सुलभ होती, म्हणजेच शीलवंतांच्या सुगती श्रेष्ठ गती किंवा निर्वाण किंवा सुखी पुनर्जन्मासाठी प्राप्त होते, सुलभ असते. हा विषय थोडा कठीण आहे. आपण पुन्हा ह्याच्यावरती कुठला तरी एक सेपरेट टॉपिक ह्याच्यावरती नक्कीच घेऊया, पुनर्जन्मावरती. तर पुढचं सांगितलेलं आहे, शीलवंतो बहुसो मोहं न अपजंती पमादं न कुब्बती. शीलवंतो बहुसो मोहं न अपजंती पमादं व न कुब्बती. म्हणजे शीलवंत बहुतेकदा मोहात पडत नाही, आळस करत नाही. शीलवंतं बहुतेकदा मोहात पडत नाही, आळस करत नाही. पमाद म्हणजे आळस. शीलवंतेषु धम्मो सुपती ठिट्टो होती. शीलवंतेषु इथे येसु प्रत्यय लागलेला आहे, हे लक्षात ठेवा. आता हे भूतकाळ आहे, भविष्यकाळ आहे की वर्तमान काळ आहे, पालीच्या विद्यार्थ्यांनी मला कमेंट करायचं आहे.
शीलवंतेषु धम्मो सुप्रतिष्ठित होती. म्हणजे शीलवंतांच्या ठाई धर्म सुप्रतिष्ठित असतो, म्हणजे चांगल्या प्रकारे रुजतो. पंयावंतेहि शीलवंतो अनुकरण कातब्बं, म्हणजे पंचवंतांनी म्हणजे 5 इंद्रियांनी जिंकलेल्यांनी शीलवंतांचे अनुकरण करावे. म्हणजे जे 5 इंद्रिय आहेत आपले, 5 इंद्रिय कुठले? कान, डोळे, नाक, जीभ, त्वचा, या प्रकारचे आपले 5 इंद्रिय त्यांना जिंकलेल्याने किंवा साधूंनी शीलवंतांचे अनुकरण करावे. आपले षडायतन आपण म्हणतो, षडायतन म्हणजे त्यातले 5 इंद्रिय आहेत, त्यांच्यावरती ज्यांनी ज्यांनी विजय प्राप्त केला, इंद्रियांवरती त्यांनी ताबा मिळवलेला आहे, अशा लोकांनी पण शीलवंतांचं अनुकरण करावं भगवान बुद्ध म्हणतात आहेत. यथा शीलवा वत्तती तथा वत्ती तब्बं. यथा शीलवा वत्तती यथा तथा वत्ती तब्बं, म्हणजे जसे शीलवान वागतात तसेच वागावे. जसे शीलवान वागतात तसेच वागावे. एक शब्द आहे भगवान बुद्धांना, तथागत. जसे बोलतात तसे वागतात. त्याचप्रमाणे ते भगवान म्हणतात की जसे शीलवान वागतात तसेच इतरांनीही वागावे. तेन तेपि यसं च कीर्ती च लभेयुं ती. तेन तेपि यसं च कीर्तिं च लभेयुं ती, म्हणजे यामुळे तेही यश आणि कीर्ती मिळवतात. म्हणजे तुम्ही त्यांच्या सानिध्यामध्ये असाल, शीलवानांच्या सानिध्यामध्ये असाल, तेव्हा तुम्हालाही यश आणि कीर्ती मिळतील, अशा प्रकारे भगवान बुद्ध पुढे म्हणतात. एवं भगवतो देसं सुत्वा सब्बे जना संतुष्टा. म्हणजे अशा प्रकारे भगवंतांचा उपदेश ऐकून सर्व लोक संतुष्ट झाले. एवं भगवतो देसं सुत्वा सब्बे जना संतुष्टा. अशा प्रकारे भगवंतांचा उपदेश ऐकून सर्व लोक संतुष्ट झाले. तेही च तस्य साधुकारो निन्नु. तेही च तस्य साधुकार तस्य त्यांना, म्हणजे आपण त्याला म्हणतो आपण, पण भगवंतांना आपण एकरी बघतो म्हणून त्यांनी भगवंतांचा उपदेश ऐकून साधुकार दिला. साधू साधू साधू. अयं शील देसना अम्मेपि अनुसरितब्बा. अयं शील देसना अम्मेपि अनुसरतिबा, म्हणजेच हा शिलेचा उपदेश आपल्यालाही अनुकरण करायचा आहे. पुढे जाऊन असं जे थोडंफार फेरफार केलं या सूत्रामध्ये, आपल्या 8वीच्या पुस्तकामध्ये हे पुस्तक सील भेटतं की हा शिलांचा उपदेश म्हणजे भगवंतांनी दिलेला उपदेश हा आम्ही अनुसरण करायचा आहे. तेन वयं भारतीया निसंशयं लोके सुप्रतिष्ठिता होमं. तेन वयं भारतीया निसंशयं लोके सुप्रतिष्ठिता होय. म्हणजे यामुळे आपण भारतीय लोक निसंशय जगात सुप्रतिष्ठित होऊ. म्हणजे आपली जर सुप्रतिष्ठित व्हायला पाहिजे तर हे सगळ्या सूत्रांचा आपल्याला अभ्यास करणं गरजेचं आहे. तर अशा प्रकारचे सूत्र आहे. हे सूत्र मी पुन्हा एकदा आपल्याला व्यवस्थित मराठीमध्ये पुन्हा एक सांगतो. हे आपल्याला थोडा जे पालीचे विद्यार्थी आहेत किंवा इतर जे आहेत विद्यार्थी म्हणजे जे पालीचा अभ्यास करू इच्छितात त्यांच्यासाठी थोडाफार ग्रामर टच करून हे सांगू इच्छित होतो. तर अशा प्रकारे भगवान म्हणतात की हे सूत्रामध्ये काय सांगितलंय, एका वेळेस भगवान बुद्ध पाटलीग्राम म्हणजे आताचं पाटणा येथे विहार करत होते. तेथे अनेक उपासक भगवंतांचे अनुयायी होते जे ऑलरेडी होते. तेव्हा भगवान त्यांना धम्म सांगितले. काय म्हणतात भगवान की गृहस्थाने दान द्यावे, धर्मकथा ऐकावी, योग्य आचार करावा, सत्याने वागावे आणि शीलाचे पालन करावे. शील म्हणजे नैतिक आचारधर्म असलेला पुरुष 5 प्रकारचे लाभ मिळवतो. कुठले? तो प्रयत्नाने सर्व प्रकारचे सुख आणि संपत्ती प्राप्त करतो. त्याची सर्वत्र कीर्ती व स्तुती होते. अशा शीलवान व्यक्तीला क्षत्रिय व ब्राह्मणही मान देतात, कारण तो पूजनीय ठरतो. त्याला सुगती सहज प्राप्त होते. शीलवान लोक मोह प्रमादात पडत नाही. त्याच ठिकाणी धम्म चांगल्या प्रकारे नांदतो. त्यांच्या ठिकाणी म्हणजे 5 प्रकारचे लाभ जो शीलवान व्यक्ती आहे त्याला तो प्राप्त होतात. म्हणून 5 शिलांचे पालन करणाऱ्या व्यक्तीचे म्हणून भगवान पुढे म्हणतात की जे 5 शिलांचं पालन करतात त्यांचं तुम्ही अनुकरण करायला पाहिजे. पण जसे जे शीलवान वागतात तसे तुम्हालाही वागलं पाहिजे आणि त्यामुळे तुम्हालाही यश आणि कीर्ती मिळेल असे भगवान बुद्ध म्हणतात. अशा प्रकारे भगवंतांचा हा शील विषय देशना ऐकून सर्व लोक समाधानी झाले आणि त्यांनी भगवंतांना साधुकार दिला. ही आणि पुढे जाऊन आपण जे एक्स्ट्रा त्याच्यामध्ये फेरफार केला होता म्हणजे 8वीच्या पुस्तकामध्ये जो आहे
ते म्हणतात की आपण सर्व भारतीय लोकांनी पण ह्याचं पालन केलं तर आपण या जगामध्ये आपलं नाव होईल, आपण धम्मनिष्ठ म्हणून जीवन जगू शकतो. अशा प्रकारे छोटासा उपदेश आहे. शीलवंतो आणि संसा अशा प्रकारे त्याचा टायटल आहे. त्याचा अर्थ म्हणजे शील असणाऱ्या व्यक्तीचे लाभ आणि फायदे. शीलवत्तो आणि संसा म्हणजे शीलवान व्यक्तीला मिळणारे फायदे किंवा लाभ. बुद्धांनी जीवनात नैतिकता किंवा नैतिक आचारसंहिता याचे अत्यंत महत्त्व सांगितलेले आहे. विशेषतः गृहस्थ उपासकांनी शिकवून उपयुक्त आहे. म्हणजे आपण गेल्या वेळी जे पाहिलं की उपासक कोणाला म्हणावे, त्यांच्यामध्ये हे शीलवानाचे गुण आहे. तर ते फक्त शीलवान असतील ते असलेच पाहिजे. तर गृहस्थांना जी भेटते हे सूत्र म्हणजे आता जे आपण जे सूत्र पाहिलं दिग निकायमधलं महापरिनिब्बाणमधलं आहे की बौद्ध धर्मात शील या मूलभूत संकल्पना प्रकाश लागतील. शील, समाधी, पंया, आर्य अष्टांगिक मार्गातलं शील, समाधी, पंया त्यातलं शील आहे, समाधी आहे आणि नंतर पंया. जर तुम्ही शीलात प्रतिष्ठित असाल तर तुम्हाला समाधीमध्ये पुढील गती भेटते आणि समाधीमध्ये प्रतिष्ठित तुम्हाला पंयाची प्राप्ती होते. अशा प्रकारचं ती मांडणी आहे. तर शील म्हणजे नैतिक आचरण आणि सदाचार, व्रतांचे पालन आणि विवेकपूर्ण जीवनशैली. भगवान बुद्ध गृहस्थ उपासकांना आणि गृहस्थांना जे घरात राहतात त्यांना शीलाचे महत्व ह्या सूत्रामध्ये शीलाचे महत्व सांगत आहेत, त्याचे फायदे सांगत आहेत. गृहस्थांसाठी जे कर्तव्य आहेत त्याला आधार आहे पंचशिलेचा. त्याच्यामध्ये पंचशील काय आहे? आपल्यामध्ये पंचशील मला वाटतं 2-3 प्रकारच्या हे करत जातात की वारिशील आणि चारिशील आहेत. काही करायचं आणि काही करायचं नाही याच्यावरती आपण सेपरेट विद्या करू. त्याच्यामधलं पंचशील आहे. पानाती पाहता वेरमणी सिक्खापदं समादियामी, अदिन्ना दाना वेरमणी सिक्खापदं समादियामी, कामे सुमिचाचारा वेरमणी सिक्खापदं समाधान, मुसावादा वेरमणी सिक्खापदं समादियामी, सुरा मेर यम जपमा दठाना वेरमणी सिक्खापदं समादियामी. या 5 शिलांचा तुम्हाला गृहस्थ जे आहेत त्यांना तुम्हाला ते पालन करणं म्हणजे करणंच आहे. त्याच्यामध्ये मराठी अर्थ ज्यांना माहित नाही त्यांना प्राणी हिंसापासून मी अलिप्त राहील. पानाती पाहता अदिनदाना, मी चोरी करण्यापासून मी अलिप्त राहील. मी काम वासनापासून दूर राहण्याचा किंवा अलिप्त राहील. मी खोटे बोलणार नाही, मी चहाडी चोरी करणार नाही, मी व्यर्थ बडबड करणार नाही, मी कोणाला दुखेल असं बोलणार नाही. अशा प्रकारची 4थं शील आहे. 5वं शील आहे मद्यपान टाळावं आणि प्रमादरहित जीवन जगायचं, म्हणजे आळसरहित जीवन जगायचं आपल्याला. शीलाचे मुख्य फायदे आपल्याला आपण पाहिलेच की जे सुख आणि संपत्ती आहे. शीलवान व्यक्ती प्रयत्नाने व प्रामाणिक मार्गाने सुख संपादन करतो. शीलामुळे मन शांत होते, समाधान मिळते, जीवनात सुख समृद्धी येते. आणि आपला तो मगा शब्द वायामेन म्हणजे कष्टाशिवाय. जर तुम्ही शीलवान व्यक्ती असाल तर तुम्हाला सुख हे मिळणारच, मनाला शांती मिळणारच आणि हे कष्टाशिवाय तुम्हाला भेटू शकतं. शील हा सुखाचा नैसर्गिक मार्ग आहे. दुसरा आपला गुण सांगितलाय सुकीर्ती आणि स्तुती, जे आपण मगाशी पाहिलेलं आहे. सन्मान मिळतो सगळीकडे. तिसरा लाभ भेटतो सन्मान आहे सगळीकडे. तुम्ही कुठल्याही शीलवान व्यक्तीला पहा, तुम्हाला कुठल्याही समारंभामध्ये त्याला पहिला मान भेटतो. सुगती त्याला भेटते, प्रमोद व मोह टाळतो आणि धर्माचे सुप्रष्ट म्हणजे त्याच्यामध्ये धर्माचे सुप्रष्ट असते. भगवान म्हणतात की शीलवंतांचे तुम्ही अनुकरण केलं पाहिजे. म्हणजे ज्यांनी जे कोणी 5 इंद्रियांवर ताबा मिळवला आहे, ज्यांनी इंद्रियांना जिंकलंय, त्यांनीही अशा शीलवंतांचे अनुकरण करावे असं भगवान बुद्ध या उपदेशाद्वारे आपल्याला सांगत आहेत. म्हणजे किती महत्वाचं हे शील आहे बघा. गृहस्थांचे नैतिक आचरण उच्च दर्जाचे ठरू शकते आणि ते संन्यासी जीवनासाठी प्रेरणा ठरू शकते. म्हणजे संन्यासी जीवनासाठी पुढे जाऊन तुम्हाला भिक्खू जीवन जगायचं असेल, भिक्खू बनायचं असेल तर तुम्ही प्रथमतः शीलवान असलं पाहिजे. जे साधू त्यावेळी साधूंचा अर्थ वेगळा, आता साधूचा अर्थ वेगळा झालेला आहे. त्यामुळे भगवान म्हणतो साधूंनीही शीलांचे पालन केले पाहिजे आणि गृहस्थांच्या नैतिकतेचा आदर केला पाहिजे. अशा अनुकरणाने साधूंना यश आणि कीर्ती मिळते. प्रतिसाद आणि सार्वत्रिक संदेश म्हणतो म्हणजे हा उद्देश ऐकून म्हणजे भगवान बुद्धांनी हा जो उपदेश दिलेला आहे की शीलवंत व्यक्ती जे कोणी आहेत त्यांना 5 गोष्टींचा लाभ होतो. हा उपदेश ऐकून बरेच जण त्यांचे म्हणजे भगवान बुद्धांचा संदेश ऐकून
बरेच जण साधुवाद देतात, त्याच्यावरती अनुकरण करण्याचा मी प्रयत्न करेल, अशा प्रकारचा तो साधुवाद असतो. तर ही छोटीशी एक देशना आहे. शेवटचा शब्द असा आहे की म्हणजे आपण 8वीच्या पुस्तकामध्ये भेटला मला शब्द, अयं शील देशना अम्य ही पी अनुसरितब्बा तेनं वयं भारतीया निसंशयं लोक सुप्रतिष्ठित्वा होम. म्हणजे हा महत्व, म्हणजे जेव्हा तुम्ही आपण सर्व भारतीय शीलाच्या मार्गाने आपण सुप्रतिष्ठेसह, म्हणजे आपल्या मनामध्ये, आपल्या आचरणामध्ये धम्म हा प्रतिष्ठित असेल, रुजत असेल, तर आपण नीतिवान आयुष्य जगू शकतो. आणि त्यामुळे आपली कीर्ती, भारतीयांची कीर्ती सर्व जगामध्ये पसरू शकते, असा छोटासा अर्थ असा याच्यामध्ये. तर बुद्धांचा हा संदेश आहे तो ना फक्त कुठल्या बौद्ध समाजापुरता आहे, ना कुठल्या इतर समाजापुरता आहे. हा सार्वत्रिक संदेश आहे. शीलांचं पालन केलं तर तुम्ही शीलवंत व्हाल, तुमची सुप्रतिष्ठा सगळी होणार. म्हणजे हा कुठल्या एका व्यक्तीसाठी मर्यादित नाहीये, हा सर्वांसाठी आहे. भगवान बुद्धांचा धम्म हा सर्वांसाठीच आहे. तुम्ही पाहत असाल की आता आपण पंचशील पाहिलं, त्यातलं कुठलाही एकाचं शिलाचं कोणीही उल्लंघन केलं तर त्याला त्या शिलाचं उल्लंघन केल्यामुळे त्याचा कर्मविभाग त्याला भेटणारच आहे. मग तो बौद्ध असू दे, हिंदू असू दे, मुस्लिम असू दे, ख्रिश्चन असू दे, कुठलाही व्यक्ती, कुठल्याही समाजातला व्यक्ती, जाती धर्माचा असू दे, तुम्ही शिलांचं पालन करणं तोडलं तर तुम्हाला त्याचा विपाक मिळणार आहे. जर तुम्ही शिलांचं पालन केलं तर तुम्हाला तो लाभ मिळणार आहे. म्हणजे एक गोष्ट मला आठवली, छोटीच गोष्ट आहे, लगेच सांगून आपण हा विषय आता पण संपूया. शेवटचा विषय असा आहे की गोष्ट अशी आहे की एका गावामध्ये, म्हणजे खूप जुनी गोष्ट आहे, एक भिक्खू रात्रीच्या त्या गावामध्ये प्रवेश केला आणि त्यांना कुठेतरी राहण्यासाठी जागा बघत होते. तर ते नगर फिरत होते की मला कुठेतरी जागा भेटेल व्यवस्थित चांगली, की ते शांत असेल. तर असं फिरता फिरता ते एका चोराच्या घरासमोर येतात. आता हा चोर त्या नगरातला खूप रात्रीचा तो बाहेर निघत असेल, चोरी करत असेल आणि सकाळी तो येत असेल. तर ते भंतेजी त्या चोराच्या घराकडे जातात, समोर उभे राहतात, त्याला विचारतात की मी आज रातची रात्र इथे राहिलो तर तुम्हाला चालेल का? तो म्हणतो की मी चोर आहे आणि तुम्हाला जर राहायचं असेल तर मी राहू शकतो, पण मी चोर आहे, तुमच्याकडे पण तो बाळंट येऊ शकतो, अशी मला आवडणार नाही की तुमच्यावरती पण बाळंट यावं म्हणून, मी चोर साक्षी म्हणून. त्यामुळे तुम्ही राहायचं राहू शकता, माझी काही त्याच्यावरती ऑब्जेक्शन नाहीये, पण मी तुम्हाला पूर्वीच सावध करतो की मी एक चोर आहे म्हणून. ते भंतेजी म्हणतात की मला तू चोर आहेस की ह्याच्याशी काही नाही, मला आज रातची रात्र राहायची आहे, तू मला आसरा दे. तर ठीक आहे बोले, बसा, राहा, तुम्ही राहा. तर थोड्या वेळानंतर त्यांची गप्पा गोष्टी सुरू झाल्या. त्या चोराला पण थोडा इंटरेस्ट होता धम्म ऐकण्या बाबतीत. त्यांनी विचारणा करता करता भंतेजींनी त्यांना धम्मकथा ऐकायला, जसं आता आपण ऐकलात मगाचं बघलं की गृहस्थानी धम्मकथा ऐकाव्या, तसं भंतेजींनी त्यांना धर्मकथा सांगायला, दानाच्या कथा सांगायला. अशा प्रकारे त्याचं हृदय जे चोरयुक्त होतं ते हळूहळू शिलामध्ये प्रतिष्ठित होत होतं, हळूहळू. रात्र झाली. रात्र झाल्यानंतर मग भंतेजी बोलले की मी आता झोपतो. तोही म्हणतो की मला आता जावं लागेल माझ्या कामासाठी, माझा पोट त्याच्यामध्येच भरतं. तर ठीक आहे बोलले, जावा, ठीक आहे. तर शेवट करताना भंतेजी बोलतात ठीक आहे, आता जाताना मी तुम्हाला एवढं धम्मकथा सांगितलं, एक छोटासा सार सांगतो, नंतर तुम्ही जाऊ शकता. भंतेजीने म्हणाले की मी तुम्हाला पंचशील सांगितलेलं आहे, जे पाणातिपात आहे, अदिन्नदान आहे, ह्यातलं तुम्हाला कुठलं तुम्ही 5 शील पाळू शकता का? चोर बोलतो की नाही, मला एकही जमणार नाही. का जमणार नाही? कारण माझा व्यवसाय चोरीचा आहे. तर मला कुठेही गेलो तर मला पाणातिपात म्हणजे हत्या किंवा तशा प्रकारचा प्रसंग माझ्यावर उद्भवू शकतो, तर ते मी ते करू शकत नाही. अदिन्नदान, मी चोर आहे म्हणून मला खोटं बोलणं गरजेचंच आहे. मग पुढचं काय? काम आहे विचारा, नाही, मला ते जावं लागतं, मला ते केलं लागतं. सुरामेराई म्हणजे मी चोर आहे, मला दारू पिलेच पाहिजे, मी सकाळी झोपणार येऊन,
अच्छा, मग मुसावादा. हा, मुसावादा. तो विचार करतो, आजची फक्त रात्र आहे ना भुवनदेही. हो बोललो. कारण त्याचं प्रोफेशन असं होतं की त्याला कोणाशी बोलण्याची गरजच नव्हती मुसावादामध्ये. म्हणजे कोणाशी खरं बोलायचं खोटं बोलायचं काही संबंध येत नाही. रात्री जायचं, चोरी करायचं, घरी येऊन झोपायचं. तर तो बोलतो की ठीक आहे भंतेजी, तुमच्यासाठी मी हे शिलाचं पालन करतो म्हणून. म्हणजे मुसावादा, मी आज खोटं बोलणार नाही. भंतेजीने पाहिलं होतं, त्यांचं हृदय पाहिलं होतं की हे शिलामध्ये आता हळूहळू प्रतिष्ठा होत होते. निदान एक शिल तरी त्यांचं पालन करायचा प्रयत्न ते करतात आहेत. त्यांनी साधुकार दिला आणि ते झोपे गेले. तो चोर रात्रीचा चोरी करायला निघाला, घरात नगराच्या बाहेर नगरात आला आणि त्यावेळी त्या नगराचा राजा वेशांतर करून तोही आपल्या नगरामध्ये काय स्थिती आहे हे बघण्यासाठी तो फिरत होता. आणि एका ठिकाणी ह्या चोराची आणि त्या राजाची गाठभेट झाली. आता गाठभेट झाल्यानंतर दोघं एकमेकांना अपरिचित. चोराने विचार, तू कोण आहे रे? राजा बोलतो, तू कोण आहेस? दोघं सांगतात, मी चोर आहे. आता त्या चोरानं सांगितलंच आहे, मी खोटं बोलणार नाही म्हणून, मी चोर आहे. राजा थोडा हबकतो, म्हणतो हा चोर असून हा खरा कसा बोलला? म्हणतोय खोटा बोलतो, मी चोर आहे. तो बोलतो, अरे वा, तू पण चोर आहेस, चला मग आपण एकत्र चोरी करूया, जेणेकरून आपण हे करूया. आपल्याला आज तो बोलतो, तो राजाच्या भरोशाने, मला राजवाड्यामध्ये गुप्त मार्गाने जाण्याचा मार्ग माहिती आहे आणि राजाने एका ठिकाणी काहीतरी ठेवलंय ही मला गुप्त माहिती भेटलेली आहे. तर माझा आता विचार आहे की राजाच्या राजवाड्यात जाऊन ते चोरी करायची म्हणून. तो चोर होता, दुसरा चोर, तो बोलतो की खरंच तुला माहिती आहे, चल मग आपण जाऊया. मग ते लोक चोरी करायला जातात. राजा त्याच्या दालनापर्यंत त्याला घेऊन जातो कसं तरी, आणि तो बोलतो, चोराला म्हणतो, तू चोर आतमध्ये चोरी कर, मी बाहेर उभा म्हणजे बाहेर उभा राहतो, कोण येणारा जाणार कोण आहे की नाही लक्ष द्यायला मी बाहेर राहतो. चोराला ते आवडतं, तो बोलतो, तो ठीक आहे, मी जातो आतमध्ये. चोर आत जातो, सगळीकडे चेक करतो. त्याला एक पेटी, छोटी पेटी दिसते. त्या पेटीमध्ये त्याला 3 हिरे असलेले दिसतात. तो बोलतो, तो चोर विचार करतो, आता आम्ही दोघे आहोत आणि हिरे आहेत 3, आता काय करायचं? म्हणून तो 2 हिरे घेऊन येतो आणि त्या चोराला म्हणजे त्या राजाला सांगतो, त्या पेटीमध्ये 3 हिरे होते, पण आपल्यामध्ये वाटणी समप्रमाण होणार नाही म्हणून मी एक हिरा तसाच ठेवला आणि 2 हिरे घेऊन आलो. राजाला तर ऑलरेडी माहितीच होतं त्याच्यामध्ये 3 हिरे आहेत म्हणून. तरी पण राजा आश्चर्यचकित झाला की हा एवढा प्रामाणिक चोर कसा, म्हणजे एवढा खरा बोलणारा चोर कसा? तो बोला, ठीक आहे, तू एक हिरा ठेव, मी एक हिरा ठेवतो. आणि ते राजवाड्याच्या बाहेर येतात आणि आपापल्या मार्गाने निघून जातात. भंतेजी पण ते सकाळी त्याला शुभाश म्हणजे आशीर्वाद देतात आणि धन्यवाद म्हणून तेही निघून जातात. हा चोर आपल्या घरामध्ये मस्त झोपलेला आहे. सकाळी राजा येतो, राजवाड्यामध्ये दरबार बोलवतो आणि त्यांच्या म्हणजे प्रधानजीला बोलवतो. म्हणतो की रात्री माझ्या राजवाड्यामध्ये चोरी झालेली आहे, सगळ्या चोरांना इथे बोलून घेऊन या, पळून घेऊन या. प्रधानजी दवंडी पसरवतो आणि जे कोण चोर आहेत, म्हणजे नगरातले जेवढे चोर आहेत त्या सगळ्यांना घेऊन येतो. त्या चोरांमध्ये तो चोरही असतो. राजा आता वेशांतर केलेला नसतो, तो आता राजाच्या पोशाखामध्ये असतो, तरी पण तो चोर त्या राजाला ओळखतो. म्हणतो, हा तर माझ्याबरोबर रात्री चोरी करत होता, आता मी मेलो. उगाच मी म्हणजे तो मनातल्या मनात म्हणतोय, आता मी मेलो, आता हा राजा मला शिक्षा देणार. आणि मनातल्या मनात त्या भंतेजींना पण तो कोसला होता. म्हणत होता की त्या भंतेजींनी उगाच ऐकलं, मी खरं बोलायला नको होतं, पण आता राजा मला काय करणार, आता राजा मला शिक्षा देणार. राजा प्रधानजींना बोलवतो, प्रधानजी जा बघून या माझ्या दरबार माझ्या खोलीतलं, माझ्या वाड्यातलं किती म्हणजे एक पेटी आहे, त्याच्यामध्ये मी काहीतरी वस्तू ठेवल्या होत्या, चोरी झाल्या काय बघून या, किती झालं गेलं. प्रधानजी जातो, प्रधानजी बघतो, आतमध्ये एकच हिरा होता. आता राजाला त्याला माहिती आहे चोरी झाली आहे, राजाला काय माहिती आहे त्याला किती हिरे किती गेले ते. म्हणतो गुपचूप एक हिरा आपल्या लपून ठेवतो आणि तो बाहेर येतो आणि म्हणतो, महाराज ह्याच्यामधले सर्व जे पेटीमध्ये होतं ते सगळं चोरीला गेले. आता राजाला माहिती होतं की त्याच्यामध्ये 3 हिरे होते, 2 एक हिरे आम्ही घेतले, एक हिरा त्याच्यामध्ये होता. म्हणून तो त्या इतर जे चोर होते त्यांना सोडून देतो आणि एकाला पकडून ठेवतो आणि तेव्हा सांगतो की
आपल्या नोकरांना आदेश देतो की ह्या नोकराला, ह्या प्रधानजीला पहिला बेड्या टाका आणि 5 फटके मारा. प्रधानजी बोलतो मी काय केलं, मी काय केलं. तेव्हा राजा त्या चोराकडे बोलतो की ह्या पेटीमध्ये रात्री आम्ही 3 हिरे ठेवले होते, त्यातले 2 हिरे ह्या चोराने चोरी केले. त्यातला एक हिरा मला दिला आणि एक हिरा स्वतःकडे ठेवला आणि एक हिरा त्याने पेटीमध्ये ठेवला होता. आणि तुम्ही येऊन मला सांगता की त्या पेटीमध्ये काहीच नाही, म्हणून प्रधानजी तुम्हाला मी शिक्षा देत आहे. आता राजा चोराकडे बोलतो आणि म्हणतो की तू जे रात्री खरं म्हणालास, प्रामाणिक राहिलास, त्याबद्दल मी तुला शिक्षा न देता तुला मी इनाम देत आहे. चोर तर खुश होतो, अरे वा, मी खरं बोललो म्हणून मला राजा हे देतोय, मला इनाम देतोय, अरे वा वा वा. तो त्याची मगाशी जी मनाची अवस्था होती, जे फंतजीनं तो शिवाय म्हणजे वाईट बोलत होता मनातल्या मनात, त्याच्यामध्ये आता परिवर्तन झालं, अनिच्छ झालं आणि ते सगळं आहे तसं क्षणभंगूर आहे. सुरुवातीला शिवाय देत होता, आता मनातल्या मनात तो वा वा, भंतजींनी मला एक शीलचं पालन करायला सांगितलं, मी त्याचं पालन केलं आणि मला राजा इनाम देतोय. घरी येतो, विचार करतो, राजाने मला इनाम दिला एका शिलाचं पालन केल्यामुळे, तर मी इतर शिलांचं जर पालन केलं तर माझा किती फायदा होऊ शकतो, किती मी चांगला होऊ शकतो. आणि अशा प्रकारे त्याने त्या दिवसापासून चोरी करणं सोडून दिलं, 5 शिलांचं पालन करायला सुरुवात केलं. हळूहळू तो शीलवान झाला आणि शीलवान झालेल्या व्यक्तीचा सगळीकडे, जसं या सुत्तामा सांगितलेलं आहे, सगळीकडे सन्मान होतो, त्याची सुकीर्ती, आणि त्याच्याकडे सुकीर्ती होते, सगळीकडे सुकीर्ती होते, स्तुती होते. अशा व्यक्तींचे 5 लाभ जे भेटतात ते त्याला 5 लाभ झाले. म्हणजे त्याला सुख संपत्ती लाभ प्राप्त झाली, सुकीर्ती आणि स्तुती मिळाली, सन्मान मिळू लागला, सुगतीवरती तो चालू लागला आणि धर्माची सुप्रतिष्ठा झाली. अशा प्रकारचे 5 लाभ त्या चोराला मिळाले. तर आजच्या परत एक सांगतो की आपण जेव्हा म्हणतो की निंदकाचे घर असावे शेजारी, असं आपण नेहमीच म्हणतो, पण आपण असं कधी म्हणतो का शीलवंतांचे घर असावे शेजारी? कारण इतर आजूबाजूचं वातावरण आपल्यावरती असर करत असतात. पुढे जाऊन म्हणालेत, भगवंत म्हणत आहेत की तुम्ही याचं अनुकरण करा, शीलवंतांचं अनुकरण करा. काय म्हणतात भगवान? यथा शीलवावत्तती तथा वत्ती तब्बं तेन तेपि यसंच कित्तिंच लभयुंक्ती. म्हणजेच जसे शीलवान वागतात तसेच वागावे, यामुळे तेही यश आणि कीर्ती मिळवतील. म्हणजे तुम्ही जर शीलवंतांच्या शेजारी असाल तर तुम्हाला ती यश आणि कीर्ती तुम्हालाही मिळतील, तुम्हालाही सुकीर्ती मिळेल, तुम्हालाही स्तुती मिळेल, सन्मान होईल. ह्यावरतीच महामंगल सूक्तामधलं अजून एक गाथा आहे. ती गाथा काय म्हणते? पती रूप देश वासोच पुब्बेच कत पुण्यता अत्सम्मपानी दीच एतं मंगल उत्तमं. पती रूप देश वासोच, तुम्ही अशा ठिकाणी निवास केला पाहिजे ज्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची तुम्हाला हानी होऊ शकणार नाही, कुठल्याही प्रकारे तुम्हाला इजा होऊ शकणार नाही, कुठल्याही प्रकारची दुःख तुम्हाला मिळणार शकणार नाही. ते का सांगतात भगवान? तर ह्या ठिकाणी आहे. आणि वंसा शीलवत्सा, शीलवत्तो आणि संसा, म्हणजे शीलवंतांचे जे 5 फायदे आहेत ते तुम्हालाही लाभू शकतात. म्हणून म्हणतात की पती रूप देश वासोच, तुम्ही अशा ठिकाणी निवास केला पाहिजे ज्या ठिकाणी अशा प्रकारचे शीलवंत व्यक्ती राहतात. अशा प्रकारचा उपदेश भगवान बुद्धांनी तुम्हा आम्हाला 2500 वर्षापूर्वी केलेला आहे. शीलवत्तो आणि संसा या गाथेतून तुम्हाला आज मी जे शीलवंत व्यक्ती आहेत त्यांचे 5 लाभ किंवा फायदे सांगण्याचा छोटासा प्रयत्न केलेला आहे. ह्या सुत्तांमधून आपण योग्य ते उपदेश भगवंतांनी दिलेला आपल्या आयुष्यामध्ये आचरण कराल ही अपेक्षा करतो. ह्या सुत्तांच्या सांगण्यामध्ये माझ्याकडून काही चूक झाली असेल तर बुद्ध धम्म संघ मला क्षमा करावं
माझा उद्देश हा चांगलाच आहे. आपल्या सर्वांना ह्या वर्षाच्या खूप साऱ्या शुभेच्छा देतो आणि आपल्या सर्वांना विनंती करतो की आपलं हे चॅनल आपण सर्वांनी जास्तीत जास्त शेअर करावं, लाईक करावं आणि सबस्क्राईब करावं, इतरांनाही माहिती द्यावी. आपल्या सर्वांना ह्या वर्षाच्या खूप साऱ्या शुभेच्छा देतो. पुढच्या वेळी आपण खूप चांगला अजून एक सुत्त अभ्यासण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर तुर्तास या ठिकाणी थांबतो. नमो बुद्धाय, जय भीम. आपल्या सर्वांचं मंगल हो, आपल्या सर्वांना सुख समृद्धी प्राप्त हो. नमो बुद्धाय, जय भीम. मंगल मैत्री सगळ्यांसाठी. Gacchami